महाराष्ट्रात 9,59,00,000 मतदार, त्यात 4,59,00,000 पुरुष तर 4,64,00,000 महिला मतदार. वृद्ध मतदारांना घरून मतदान करण्याची सोय उपलब्ध करून देणार. नव मतदारांची संख्या 19,48,000. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांची माहिती. आम्ही राजकीय पक्षांच्या भेटी घेतल्या, त्यांनी त्यांच्या अपेक्षा सांगितल्या. दिवाळीचा मुद्दा सांगत महाराष्ट्रात निवडणुकीची तारीख जाहीर करण्याची विनंती त्यांनी केली आहे. राजीव कुमार यांची माहिती. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना 3 वेळेला प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियात गुन्ह्यांची माहिती द्यावी लागणार. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांची माहिती. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवाराला का निवडले याची माहिती राजकीय पक्षांना वर्तमानपत्रातून द्यावी लागणार. नावाची घोषणा करण्यापूर्वी 3 दिवस आधी माहिती देणं बंधनकारक. राजीव कुमार यांची माहिती. महाविकास आघाडीची सावध भूमिका. मुख्यमंत्री पदाच्या दाव्याबद्दल वक्तव्य न करण्याच्या वरिष्ठ नेत्यांच्या सूचना. विनाकारण वाद टाळण्यासाठी कार्यकर्त्यांना सक्त सूचना देण्याचे आदेश. विधानसभा निवडणुकीसाठी भाजप ओबीसी मतांची मोट बांधणार. मराठा आरक्षणाचा तिढा कायम असताना भाजपचा ओबीसी मतांवर डोळा. प्रत्येक ओबीसी घटकांपर्यंत पोहोचण्याचा भाजपचा प्रयत्न. महाराष्ट्र बिहार नाही, त्यामुळे निवडणुका एकाच टप्प्यात व्हायला हव्यात. प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य. ओबीसी हा भाजपचा डीएनए. ओबीसी समाज आमच्या सोबत कायम राहील. भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांचं वक्तव्य. नाशिक शहरात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या अर्धाकृती पुतळ्याचं अनावरण. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री छगन भुजबळ, दादा भुसे यांच्या उपस्थितीत अनावरण संपन्न. आनंद दिघेंना मारलं हे ठाणे जिल्ह्याला माहिती आहे. शिवसेनेचे आमदार संजय शिरसाटांचं खळबळजनक वक्तव्य. सकाळी ठणठणीत असलेले दिघे, दुपारी त्यांचा मृत्यू कसा झाला? दिघेंच्या डोक्याला मार लागला होता का? शिरसाट यांनी उपस्थित केले प्रश्न. मंत्रिपद मिळणाऱ्या संजय शिरसाटांना महामंडळ मिळालं म्हणून ते नैराश्यातनं काहीही बोलतायत. केदार दिघेंची संजय शिरसाटांवर टीका. आनंद दिघेंना मारण्यात आल्याचं संजय शिरसाट यांनी केलं होतं वक्तव्य. लाडकी बहीण योजनेमुळे जानेवारीपासून सरकारकडे पगार द्यायलाही पैसे राहणार नाहीत. शेतकऱ्यांनी मोफत वीज मागितलीच नाही तर का देताय? अमरावतीत अनौपचारिक गप्पांच्या दरम्यान राज ठाकरेंचे सवाल. लाडकी बहीण योजनेमुळे नव्हे तर सरकारी अधिकारी आणि आमदारांच्या पगारामुळे सरकारची अर्थव्यवस्था बिघडेल. राज ठाकरेंनी याचा अभ्यास केला असता तर चांगलं झालं असतं. बच्चू कडूंची राज ठाकरेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया. धर्मवीर 2 चित्रपटाची दमदार ओपनिंग. पहिल्या दिवशी कमावले 1,92,00,000. 2024 मध्ये सर्वाधिक ओपनिंग करणारा पहिलाच मराठी चित्रपट. मंगेश देसाईंनी सोशल मीडियावर दिली माहिती. मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत विजयानंतर ठाकरे गटाचं मातोश्रीवर सेलिब्रेशन. मातोश्री बाहेर वाद्यवादन. मोठ्या संख्येनं युवा सैनिक उपस्थित. सिनेट निवडणुकीतल्या विजयाचा मातोश्रीवर जल्लोष. उद्धव आणि आदित्य ठाकरे जल्लोषात सहभागी. रश्मी ठाकरे आणि तेजस ठाकरेंनी पाहिला कौतुक सोहळा. चित्रकार प्रज्ञा राजेंसह 7 कलाकारांचं चित्र प्रदर्शन. गणपती बाप्पाची 42 चित्र प्रदर्शनात. वरळीच्या नेहरू सेंटर आर्ट गॅलरीत सोमवारपर्यंत आयोजन. प्रथम या चित्र प्रदर्शनाचं काळा घोडा फेस्टिवलच्या फाउंडर मेंबर गीता कॅस्टेलिनो यांच्या हस्ते उद्घाटन. हर घर दुर्गा अभियानाचा ओम बिर्लांच्या हस्ते होणार शुभारंभ. हर घर दुर्गा अभियानाच्या माध्यमातून दिले जाणार स्त्री रक्षणाचे धडे. गोरेगाव ते कांदिवली दरम्यान 6व्या मार्गिकेचं काम सुरू. आज रात्री 12 ते उद्या सकाळी 10 पर्यंत पश्चिम रेल्वेवर 10 तासांचा ब्लॉक.
10 तासांच्या ब्लॉकमुळे पश्चिम रेल्वेच्या वेळापत्रकात बदल. शनिवारी रात्री 10:44 विरार ते अंधेरी जलद, वातानुकूलित लोकल बोरिवलीपर्यंतच धावणार. उद्या रेल्वेच्या 3ही मार्गांवर मेगा ब्लॉक. मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील वाहतुकीत बदल, तर कुर्ला ते वाशी अप आणि डाऊन मार्गावरची सेवा पूर्णतः बंद. मंत्री संजय बनसोडे यांच्या मध्यस्थीनंतर उपोषणकर्त्यांची उपचाराला संमती. सोयाबीनला 8,500 दर मिळावा यासाठी गेल्या 11 दिवसांपासून विजय घाडगे पाटील यांचं उपोषण. शरद पवार आणि सगळ्या राजकीय पक्षांनी ओबीसींबाबतची त्यांची भूमिका जाहीर करावी, लक्ष्मण हाकेंचं आवाहन. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात रात्री उडणाऱ्या ड्रोन्सचा उलगडा. ड्रोनद्वारे सर्व्हे करण्यासाठी खासगी कंपनीला पोलिसांकडून परवानगी. ड्रोन दिसल्यास नागरिकांनी घाबरून जाऊ नये, पोलिसांचं नागरिकांना आवाहन. छत्रपती संभाजीनगरमधल्या निराला बाजार इथं हॉटेलसमोर एक गाडी थेट पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या गाड्यांवर जाऊन धडकली. 8 ते 10 मोटरसायकलचं नुकसान, 2 चारचाकींचंही नुकसान, 4 जण जखमी. पुण्याच्या दौंडमधल्या भीमा सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत गोंधळ. प्रश्न विचारण्यावर झाला गोंधळ, बोलू देत नसल्यामुळे माईक फेकल्याचा प्रकार. सातारा जिल्ह्यातील दुष्काळी भाग समजल्या जाणाऱ्या औंधसह 16 गावांच्या उपसा सिंचन योजनेला मूळ प्रशासकीय मान्यता द्यावी या मागणीसाठी गेल्या 6 दिवसांपासून उपोषण. शासनाच्या पुतळ्याला जोडे मारून केला संताप व्यक्त. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.